नमस्कार मित्रांनो. लेखा व कोशकार डिपार्टमेंट पुणे विभागाअंतर्गत जाहिरात आली होती बघा 2023 मध्ये कनिष्ठ लेखापाल या पदासाठी. तर निवड यादी आणि गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो. सेकंड तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, प्रादेशिक सहसंचालक लेखा व कोशकार पुणे विभाग अंतर्गत जाहिरात आली होती बघा 2023 मध्ये. पदाचं नाव बघू शकता तुम्ही, कनिष्ठ लेखापाल या पदासाठी जाहिरात आली होती बघा. तर बघू शकता गुणवत्ता यादी व निवड यादी जाहीर करण्यात आलेले आहे. कधी जाहीर झालेले? 4 डिसेंबर 2025ला. तर बघू शकता मित्रांनो काय अपडेट आहे. बघू शकता सब्जेक्ट कनिष्ठ लेखापाल पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवाराची गुणवत्ता यादी व निवड यादी संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत. बघू शकता मित्रांनो, ही गुणवत्ता यादी व गुणवत्ता यादी आहे आणि निवड यादी आहे. बघू शकता खाली बघू शकता काय अपडेट आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने या विभागातील रिक्त असलेली कनिष्ठ लेखापाल पदे भरण्यासाठी 21/4/2025 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. सदर ऑनलाईन परीक्षेतील अंतिम निकालानुसार कनिष्ठ लेखापाल या पदावर नियुक्ती देण्यासाठी गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची निवड यादी या कार्यालयाचे क्रमांक 2 वरील 95 संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती बघा. तसेच सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील संदर्भ क्रमांक 1 वरील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 10-11 मधील तरतुदीनुसार कार्यालयाचे संदर्भ 3 वरील 95 कनिष्ठ लेखापाल पदासाठी तयार करण्यात आलेल्या अतिरिक्त उमेदवाराची गुणवत्ता यादी व निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. बघू शकता मित्रांनो, ही अतिरिक्त गुणवत्ता यादी आहे बघा. बघू शकता त्यानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवारापैकी गैरहजर राहिलेल्या व नियुक्तीस नकार दर्शवलेल्या उमेदवाराची रिक्त राहिलेली पदे भरण्यासाठी गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची दुसरी निवड यादी सोबत जोडण्यात येत आहे. तरी गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची दुसरी यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. तर बघू शकता मित्रांनो, अगोदर पण निवड यादी पण जाहीर करण्यात आली होती. आता ही निवड यादी सेकंड आहे मित्रांनो. अतिरिक्त काही कॅन्डिडेटनी जॉईनिंग केलं नसेल, काही कॅन्डिडेट अपात्र ठरले असेल, काही कॅन्डिडेटनी राजीनामा दिला असेल, त्यामुळे आता ही निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे सेकंड अतिरिक्त. बघा मित्रांनो खाली काय अपडेट आहे. बघू शकता ज्युनियर अकाउंटंट ग्रुप सी एक्झामिनेशन 2023. बघू शकता 2023-24 मध्ये जाहिरात आली होती बघा. खाली काय अपडेट आहे. सेकंड सिलेक्ट लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट, ही सेकंड लिस्ट आहे मित्रांनो सिलेक्शनची. तर खाली बघू शकता सिरियल नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, डेट ऑफ बर्थ, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, मार्क ऑप्टेन, सिलेक्शन कॅटेगरी विथ रिझर्वेशन. बघू शकता मित्रांनो, ओपन कॅटेगरीसाठी बघू शकता किती जण आहे, 9 जण आहे. बघू शकता एस सी कॅटेगरीसाठी बघू शकता 3 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. व्हीजेएनटी साठी बघू शकता 2 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. 2 कॅन्डिडेट आहे एस टी कॅटेगरी व्हीजेएनटी मध्ये. आणि ओबीसी मध्ये बघू शकता 2 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. SBCचं बघू शकता 1 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि कॅटेगरी EWSचं बघू शकता 1 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. तर मित्रांनो, सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. बघू शकता खाली काय टिप दिलेले आहे. सामान्य प्रशासन विभाग बघू शकता, माजी सैनिक समांतर आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागेवर उमेदवार उपलब्ध झाल्यास सदरील आरक्षित जागा रिक्त ठेवण्याबाबतचे निर्देश देण्यात आले असल्याने अनुसूचित जमाती माजी सैनिक प्रवर्ग पद रिक्त ठेवण्यात येत आहे. बघा मित्रांनो, तुमचं यादीत नाव आहे का? तर आता अतिरिक्त सेकंड यादी मित्रांनो, काही जणांनी जॉईनिंग केलं नसेल, अपात्र ठरले असेल, त्यामुळे आता ही निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे, म्हणजे सिलेक्शन यादी मित्रांनो ही. तर परत एकदा सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.